मी कधी इच्छा जाहीर केली नाही आणि तुम्ही आता म्हणा की मोठे नेते आहेत, अनुभवी आहेत वगैरे वगैरे. आता पालकमंत्री पद न मिळाल्यामुळे मी काही छोटा तर होत नाही. नाही तर पालकमंत्री पदामध्ये असं नेमकं काय आहे? तुमचं जे पहिलं जे विधान आहे की रायगडच्या बाबतीत त्याची मला कल्पना नाही, ते तटकरे साहेब उत्तर देतील. आणि नाशिकला बाकीचं असं काहीच झालेलं नाही. ठीक आहे, कुंभमेळा मंत्री म्हणून ते काम करतच होते. तर 2-2 मंत्री तिथे नेमण्यात काय अर्थ होता? त्याच्यामुळे एकच त्यांच्याकडे जबाबदार, कारण कुंभाचं काम, पालकमंत्री म्हणून तिथे काम, म्युन्सिपाल्टीचं काम, हे सगळं एकत्रीकरणच आहे. अख्ख्या जिल्ह्यामध्ये कुंभमेळ्याचं कामं सुरू आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. त्यामुळे ठीक आहे ना, एकाकडेच सगळे केंद्र म्हणजे केंद्रीभूत होणं ही सगळी कामं ते उत्तम गोष्ट आहे. 2-2 सत्ता केंद्र, 2-2 ऑर्डर्स वगैरे, त्यापेक्षा हे बरं आहे. त्यामुळे महायुतीमध्ये आम्ही सगळे एकत्रित काम करतो आहोत, एका मंत्रिमंडळात आहोत, एका महायुतीमध्ये आहोत. असं सामंजस्याचं वातावरण झालं असेल तर त्याच्यामध्ये चूक काय, वाईट काय आहे? असं आहे ना की आरोप हे होत असतात, काही खरे असतात, काहींमध्ये तथ्य नसतं. काँग्रेसचं राज्य होतं त्यावेळेला सुद्धा आरोप झाले, त्यावेळेला सुद्धा काही मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले. ठीक आहे, पुढे त्याच्यामध्ये काही तथ्य निघालं, काही तथ्य नाही निघाली, ही गोष्ट वेगळी. परंतु एवढ्या मोठ्या देशामध्ये अशा काही गोष्टी होतात, त्याला आपण सपोर्ट करत नाही. परंतु आरोप झाल्यानंतर त्याची चौकशी करणं भाग पडतं लोकशाहीमध्ये, आणि ती चौकशी होईल. त्याच्यामध्ये खरंच काही आढळलं तर त्याप्रमाणे त्याची पुढची कारवाई होईल.